शासकीय कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्या आणि ग्रामसभेची शिस्त पायदळी तुडवणाऱ्या रावतळी ग्रामपंचायतीच्या प्रभारी ग्रामसेवकावर कारवाई करण्यास महार पंचायत समितीने गेल्या 6 महिन्यांपासून टाळाटाळ केल्याचा प्रकार उघड झाला आहे। मात्र नवनियुक्त गट विकास अधिकारी उदयसिंह सारुंखे यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून उचित कारवाई करण्याचे संकेत दिल्याने ग्रामसेवकाचे धाबे दणाणले आहेत। रावतळी ग्रामपंचायतीचे प्रभारी ग्रामसेवक राठोड हे 18 जुलै 2025 रोजी आयोजित ग्रामसभेला मद्यप्राशन करून उपस्थित राहिले होते। नशेत असल्याने त्यांना नीट बोलता किंवा चालताही येत नव्हते। इतकेच नव्हे तर अजेंड्यावरील विषय वाचणेही त्यांना कठीण झाले होते। या बेजबाबदार वर्तणुकीबाबत स्थानिक रहिवासी रवींद्र दिनकर मोरे यांनी 21 जुलै 2025 रोजी तत्कालीन गट विकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती। ग्रामसभेत ग्रामसेवक राठोड यांनी उपस्थित नागरिकांना हजेरीवर सह्या करण्यास मज्जाव केला। तसेच सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या देखतच शासकीय रजिस्टरची पाने फाडून फेकून दिली। हा प्रकार अत्यंत गंभीर असून यामुळे शासनाची आणि ग्रामपंचायतीची प्रतिमा मलिन झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। राठोड यांनी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक 1979 मधील नियम 3 चा भंग केला आहे। त्यांच्यावर विभागीय चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी मोरे यांनी केली आहे। याशिवाय घराच्या बांधकामासंदर्भात आलेल्या अर्जांवर शहानिशा न करता परस्पर निर्णय घेणे आणि तक्रारीनंतरही कार्यवाहीत चालढकल करणे असे गंभीर आरोपही त्यांच्यावर आहेत। तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांनी 6 महिने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त होत आहे। मात्र नुकताच पदभार स्वीकारलेले गटविकास अधिकारी उदयसिंह वसंतराव साळुंखे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय। संबंधित तक्रारीवर यापूर्वीच कारवाई होणे अपेक्षित होते। आता या अर्जाची दखल घेऊन संबंधित ग्रामसेवकावर उचित कारवाई केली जाईल असे संकेत साळुंखे यांनी दिले आहेत। आणि ऐकलं गो सरपंच, हे आता तुमच्या सगळ्या अहो ऐका 2 मिनिटं सगळ्यांनी, हे तुम्ही आता हे ग्रामसेवक ह्या कंडिशनमध्ये असल्यामुळे तुम्ही हे संपूर्ण कागदपत्रे तुम्ही सरपंच म्हणून तुमच्या ताब्यात घेतलेले आहेत सेफ्टीसाठी, संरक्षणासाठी। काय परत उद्या त्यांच्या ताब्यात जाता कामा नयेत, त्याचा व्यवस्थित पंचनामा होऊनच त्यांच्या ताब्यात द्यायचे का नाही ते शासन ठरवेल। जनोदय करिता मिलिंद माने, महाड।